मित्रांनो नमस्कार. कोहम ते सोहम या पुस्तकावरती शंका समाधान असं एक सत्र मी जे चालू केलं, त्यातला हा दुसरा भाग. अ, अजिंक्य जोशी म्हणून आपला एक मित्र आहे. त्यांनी एक प्रश्न केलेला आहे. प्रश्नाची सुरुवात त्यांनी मी जे काही पुस्तकात लिहिलं त्यापासून केलेली आहे. आपण ते आधी ऐकूया. माझा संदर्भ देत अजिंक्य म्हणतो, की आता परमेश्वर प्राप्ती या शब्दाचा अर्थ बदलला होता. आणि मी हे लिहितोय पुस्तकामध्ये, की आता परमेश्वर प्राप्ती ह्या शब्दाचा अर्थ बदलला होता. परमेश्वर प्राप्ती म्हणजे कोणत्या इष्ट देवतेला किंवा सगुण देवतेला प्रसन्न करायचं नसून प्रत्येकाच्या आत चैतन्य रूपी जी दैवी ऊर्जा आहे त्याबद्दल जागं होणं. हे मी पुस्तकात लिहिलेलं आहे. त्याच्यावर अजिंक्यचा प्रश्न असा आहे, की सर मला इथे एक प्रश्न पडला आहे, की ज्याला जागं व्हायचं आहे तो कोण आहे? ज्याला जागं व्हायचं आहे तो कोण आहे? इंटरेस्टिंग प्रश्न आहे. उत्तर देण्याचा प्रयत्न करतो, बघा समजतंय काय? आपण ज्यावेळेस आपला विचार करतो, आपण एका देह रूपामध्ये आहोत. बरोबर? आता ह्या देह रूपामध्ये असताना समजा आपल्याला आईस्क्रीम खायची इच्छा झाली, आपल्याला पैसे मिळवण्याची इच्छा झाली, आपल्याला काहीतरी समाजकार्य करायची इच्छा झाली, आपल्याला एखाद्या गोष्टीवरती संशोधन करायची इच्छा झाली. ती कोणाला होते? ती कोणाला होते? तर ती होते या देह रूपामध्ये असलेल्या मनाला. आर यू क्लिअर? ती कोणाला होते? या देह रूपामध्ये असलेल्या मनाला. सिमिलरली आपण कोण आहे? आपण कोण आहे हे जाणून घेण्याची इच्छा कोणाला होते? अर्थात मनालाच होते. मनालाच हे जाणून घ्यायचं आहे, की मी तत्वतः तत्वतः हा शब्द फार महत्वाचा आहे. मी तत्वतः कोण आहे? कारण अध्यात्म असं म्हणतंय, की तत्त्वम असि. तत् तत् म्हणजे जे ब्रह्मस्वरूप अस्तित्व आहे, तो तू आहेस. शिवोहम, शिवोहम. तू शिव आहेस. म्हणजे मी शिव आहे. मग मी जर शिव आहे, तर ही जाणून माझ्यातलं जे शिवतत्व आहे, ब्रह्मतत्व आहे, हे जाणून घेण्याची इच्छा कोणाला होते? अर्थातच मनाला होते. आणि मग मन ह्या गोष्टीचा शोध घ्यायला लागतं, की माझ्या आतमध्ये हे आत्मतत्व कुठं आहे? तुकोबा म्हणतात तसं तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. मग माझं जर माझ्यापाशीच आहे, तर ते नेमकं कुठं आहे याचा शोध ते मन घ्यायला लागतं. आणि मग अपरोक्ष अनुभूतीमध्ये सांगितलंय तसं त्या मनाला कळायला लागतं, की मी तत्वतः मन नाही आहे. मी मन नाही आहे. मी बुद्धी नाही आहे. मी अहंकार नाही आहे. तर मग मी कोण आहे? या सगळ्यांच्या आत असलेलं जे आत्मतत्व आहे, ज्या आत्मतत्वानी या देहाला जिवंत ठेवलं आहे, ज्याच्यामध्ये हे मन आहे, ज्याच्यामध्ये ही बुद्धी आहे आणि ज्याच्यामध्ये हा अहंकार आहे. अहंकार म्हणजे मी असण्याची भावना. हे ज्याच्यामध्ये आहे ते आत्मतत्व जे जे निर्गुण निराकार आहे, ते मी आहे याच्याबद्दल ते मन जागं होतं. कशाबद्दल मन जागं होतं, की मी ही आयडेंटिटी नाही आहे. मी जे स्वतःला समजतो, की मी XYZ कोणीतरी व्यक्ती आहे.
हां, फंक्शनली मी ती व्यक्ती आहे. व्यवहारामध्ये ती मी व्यक्ती आहे. पण प्रत्यक्षामध्ये अध्यात्माच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी मी ती केवळ व्यक्ती नाही आहे. मी त्यामधलं मन नाही आहे. मी त्यामधली बुद्धी नाही आहे. मी त्यामधला नुसता अहंभाव नाही आहे. तर मी त्याच्या मागे असलेलं जे आत्मतत्व आहे, ज्याने ह्या सगळ्या फॉर्मला जिवंत ठेवलेलं आहे, जे निर्गुण निराकार आहे, ते माझं खरं स्वरूप आहे. आणि या खरं स्वरूपाबद्दल मग ते मन जागं होतं आणि त्या जागं झालेल्या मनाला मी प्रबुद्ध मन असं म्हणतो. सो अजिंक्य, कदाचित तुला कळलं असेल, की जागं होण्याची इच्छा कोणाला होते, तर ती आपल्या मनाला होते. कळलं? आता ह्याचे आणखीन 2 प्रश्न आहेत, पण मी ते पुढच्या सेशनमध्ये घेण्याचा प्रयत्न करेन. नमस्कार.